श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी चालू केली ते हे सॉरी इकडे सॅफ्रनमध्ये व्हाईट आणि ग्रीन असं नाही आहे. मित्रांनो वाटलं नव्हतं RTO ऑफिससुद्धा केलं आहे तर इथे ह्यावेळेस लाईटिंग केले जे इथे असते दरवेळेस. तर आता आपण आहोत कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला कोर्टाचे तिथे हे कोल्हापूरचं. सो हे गाईज कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि कसं आहे माहिती आहे का खूप जण तुम्ही लोक असे आहात की व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करत नाही. सो पहिल्यांदा सांगतो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आज आहे 15 ऑगस्ट. सो 15 ऑगस्टला आपण आज चाललो आहोत आपल्या शाळेमध्ये आणि बघूया धमाल काय काय होते. आणि सांगायचं म्हटलं तर 78 इंडिपेंडन्स डे आहे आपला. सो आज जाऊयात आपण शाळेमध्ये काय काय धमाल होते बघूया. कोण फ्रेंड्स वगैरे भेटत आहेत. मेसेज टाकला होता ग्रुपवरती कोण येते नाही येते बघूया जाऊन आता तिथे. आणि थोड्याफार जुनी आठवणी आहेत आपल्या स्कूलचा क्लास आहे म्हणजे स्कूलमधला क्लास जो आहे तो क्लास बघण्यात येईल. थोड्याफार अशा जुन्या आठवणी थोड्या रिकॉल करू. आणि दिवसभरात बरेच ठिकाणी लाईट्स पण लावले असणार आहेत आणि आपला झेंडा तर आहेच लावलेला तो पण जाता आता बघूयात. सो निघूयात लवकर आणि शाळेत जाऊन बघूया काय काय आहे. तर ना मित्रांनो असे सगळीकडे स्टॉल्स जाते ते बघा इथे दिसत आहेत इथे दिसत आहेत. हे जस्ट फॉर आपले जे गोड पदार्थ आहे जो सगळ्यात जास्त खपणारा पदार्थ आहे आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी. सो ती जी जिलेबी आहे ती खायला एक वेगळीच मजा असते आज स्वातंत्र्य दिना दिवशी. सो त्यासाठी आता इकडे मोस्ट ऑफ दी सगळीकडे मांडव वगैरे टाकले आहेत आणि जिलेबी विकायचे चालू आहेत. मित्रांनो सगळ्यात भारी अट्रॅक्शन काय असायचं माहिती का हे जे काका आहेत ना आणि ह्याच्यावरती जे आपले ध्वज वगैरे म्हणजे आपल्या टी-शर्ट्सना वगैरे आपण लावतो किंवा छोटे छोटे झेंडे घेऊन आपण फिरतो ते सगळ्यात मेन अट्रॅक्शन असायचं. सो सध्या स्कूलच्या तिथे पोहोचतो आहे. बरेच ठिकाणी चौकामध्ये आपले अजून ध्वज फडकायचे आहेत. सो आहेत आता स्कूलमध्ये जाऊयात आणि बघूयात काय आहे लोक किती आल्यात काय आल्यात आणि कधी सेरेमनी चालू होणार आहे ते पण बघूत आणि निघूत. सो फायनली मित्रांनो आपण आहोत आता स्कूलमध्ये. स्कूलचं नाव तुम्ही बघू शकता. खूप चांगले आठवणी आहेत राव इथे. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे पार्किंग नवीन झालं आहे आता थोड्याफार मॅडमांनी धोती खोलली. सो पहिल्यांदा आमचे जे हे होतं ते इथे होत होतं ध्वजारोहण होतं ते इथं होत होतं. आता सध्या प्ले चेंज झाले इकडच्या बाजूला. इकडे लाँग जम्प पीठ होतं जिथे आमचे लाँग जम्पच्या मॅचेस असायच्या. इथेच आमच्या याच ग्राउंडवरती 100 मीटर्स असायचे. सो सध्या तिथे चाललं आहे ध्वजारोहणाची तयारी चालली आहे. सो तिकडे न जाता तिकडे नको जायला आपण इकडे जाऊ. जरा NCC कॅडेट्स वगैरे आहेत. आपलं बास्केटबॉलचं कोर्ट आहे मेन. खूप चांगल्या आठवण आहे तिथे. इथे मी सेकंडपासून होतो आणि सेकंडपासून 10th इथेच गेलं आहे माझं सगळं लाईफ. सो हे आपलं आहे बास्केटबॉल कोर्ट. इथं आपण मोस्टली कधी येत होतो खेळायला. तर रिसेंटली 1-2 वर्ष झालं यायचं बंद झालं आहे. ते आहेत आमच्या अंगद सर तिथे दिसत आहे ते व्हाईट ह्याच्यामध्ये आहेत ना हे आमचे अंगद सर आहेत. NCC आणि MCC जे काय आहे आमच्या ह्याच्यामध्ये त्याचे हेड आहेत ते स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणा. हे आहे आमचं स्केटिंग ग्राउंड जे आता सगळ्यात जास्त खूप वाईट अवस्थेत आहे. आमच्या टाईममध्ये जरा बऱ्यापैकी चांगलं होतं. आणि इथे आम्ही फुटबॉलसुद्धा खेळायचो. आणि हे आमच्या D आहेत म्हणजे गोलकीपर म्हणजे ह्या गोली आहेत आमच्या. इथे आमच्या स्कोअर असायचे. हे पोल्स नाहीत पण इथे ॲक्च्युली ना हे आहेत ना ह्याच्यामध्ये पोल्स होते. हे दिसतंय का ह्याच्यामध्ये तिकडे आणि तिकडे पोल्स होते. हा ओपन स्पॅसेज होता तसाच इकडे दिसतो ना समोर तिकडे ओपन स्पॅसेज आहे असा. त्या ओपन स्पॅसेज होता. त्या ओपन स्पॅसेजमधून आपण ह्याच्यावरती फुटबॉल खेळायचो. त्यांनी फुटबॉल म्हणजे मोठ्या बॉलने नाही आपण खेळायचो रबर बॉलने. ते तो पोरं खेळतात बघा तसा छोटासा तो रबर बॉल असतो ना छोटा त्या बॉलने. जर माहीत नसतील तर हे संस्थापक आहेत आपले ज्यांनी हे सगळं चालू केलं म्हणजे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी चालू केली ते हे. सो अशा प्रकारे सध्या कॉलेज फिरतो आहे. ॲक्च्युली आमची इथे सुद्धा रनिंग रेस असायचे. इथे आमची लॅब आहे केमिस्ट्रीची लॅब आहे. हे सुद्धा आठवणी आहेत. हे ॲक्च्युली 11-12चे आहेत ही लॅब. केमिस्ट्री लॅब 1 ही केमिस्ट्री लॅब 2. तिथं वरती कुठेतरी फिजिक्स लॅब आहे पाठीमागून अशी वरती गेल्यावरती. सो हे पण आहे. इथे होतं खो खो ग्राउंड जसं मी बोललोत. इथे सुद्धा रनिंग रेस असायचे.
म्हणजे हा पॅसेज आहे तो आहे असा आहे, म्हणजे हा जो पॅसेज आहे ना सगळा हा आहे असा आहे. तिकडचा जरासा पॅसेज सगळा वेगळा झाला आहे, हा पॅसेज जरासा वेगळा झाला आहे. ते स्मृती भवन आहे, ते सांगायचं विसरलो तुम्हाला. स्मृती भवन आहे ते, तिथे आपले कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या तिथे होतात आतमध्ये. कुमारी ईशा दीवान, एनसीसी युनिट मध्ये नेतृत्व करते PNC बाग 1 चा जोशुआ नेपाळकर. असं लवकरच घरातून बाहेर पडले त्याचं एक कारण म्हणजे दाखवायचं तुम्हाला. ही एक मेन गोष्ट दाखवायची होती जी सकाळी मिस झाली होती बिकॉज ऑफ काल रात्री पाऊस खूप पडला होता आणि झेंडा पूर्ण ओला झाल्यामुळे वाऱ्यामुळे तो फडफडत नव्हता. आणि मोस्टली आता झेंडा पूर्ण सुकला त्यामुळे परत मस्तपैकी फडकतोय. तर व्हिडिओसाठी आत्ता आपण आलो होतो रंकाळ्याच्या इथे. होपसं वाटलं होतं की इथे लाईटिंग वगैरे काहीतरी केली असेल, पण इथे तर काय नाही आहे जसं तुम्ही बघताय. जाऊयात नेक्स्ट स्पॉटला, बघूयात. आता जाऊयात महालक्ष्मी मंदिरात. इथे तर काय लाईटिंग वगैरे नाही केली आहे. तर आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिरामध्ये आणि एक एक लाईट कुठल्या तरी फ्लिकर होत आहेत. सो आज अंबाबाईच्या मंदिरामध्ये लाईट अशा प्रकारे आहेत. इथले एक लाईट आणि तिथले एक लाईट फ्लिकर होते. ही लाईट आणि ही लाईट फ्लिकर होते. सो सध्या अंबाबाईमध्ये हे लाईटिंग आहे. तर शिवाजी पुतळ्याला आलो होतो आणि शिवाजी पुतळ्याचं सध्याचं गेट तरी बंद आहे, आत नाही जाऊ शकत. सो बाहेरूनच आता व्हिडिओ करतो आहे. लाईटिंग तर जे युज्युअल आहे तीच आहे, फक्त बाहेरून वगैरे थोडेसे लाईट इफेक्ट सोडले आहेत. आणि सध्याचं मेन आकर्षण आहे की हे जो आपला महागणपती आहे शिवाजी पुतळ्याचा, तिथले आता बांधकाम चालू आहे. म्हणजे जे शेड आहे त्याचं शेडचं बांधकाम चालू आहे. शिवाजी पुतळ्याला आलो होतो. इथे तर सध्या लाईट्स वगैरे काय नाही आहेत. सो निघूया तिथून आता, बघू पुढच्या डेस्टिनेशनमध्ये काय आहे का. तर मित्रांनो हे आहे CPR हॉस्पिटल आपलं कोल्हापूरचं. तर इथे ह्यावेळेस लाईटिंग केली आहे, म्हणजे इथे असते दरवेळेस. सो सॅफ्रन, व्हाईट आणि ग्रीन इथे कलर सोडला आहे. हा मेन एंट्रन्स आहे CPRचा. सगळ्यात जुनं आपलं हॉस्पिटल आहे हे CPR हॉस्पिटल. आणि आता हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. सो शासकीय इमारतींना खूप वेगवेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप असे कलर केलेले असतात. तर आपण आहोत आता कलेक्टर ऑफिसमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा मस्त असं लाईटिंग शेड सोडले आहे. आणि ह्या ॲक्च्युअलमध्ये आडव्या सोडल्या आहेत, अशा उभ्या नाही आहेत. म्हणजे इकडे व्हाईटमध्ये, म्हणजे सॉरी इकडे सॅफ्रनमध्ये व्हाईट आणि ग्रीन असं नाही आहेत. तर वरती पूर्ण लेअर आहे ती सॅफ्रनची आहे, मध्ये पूर्ण लेअर व्हाईटची आहे आणि मध्ये खालती जी शेवटची लेअर आहे पूर्ण ग्रीनची लेअर आहे. खतरनाक दिसते. आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चारी म्हणजे ॲक्च्युली हा फ्रंट बाजू आहे आणि तशीच साईड बाजूला सुद्धा इकडे लाईट्स वगैरे सोडले आहेत. आता आपण असंच एक राऊंड मारू, तिकडे जाऊ बघूच. हे तुम्हाला असंच ठेवतो, कसं वाटतं सांगा. हे खूप मस्त दिसतं यार कलेक्टर ऑफिस. वाव 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 वाव. हे असं पूर्ण साईडपर्यंत केलं आहे. तर आता आपण आहोत कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस.
आणि जसं तुम्ही बघताय एका बाजूला हे सॅफ्रॉन आहे, हे मध्ये वरती असं दिसतं हे व्हाईट आहे आणि त्या बाजूला ग्रीन कलर आहे आणि या कुत्र्यांची भूकभूक चालू आहे. सो आपल्या रेल्वे स्टेशनला सुद्धा लाईट सोडले तेव्हा हे लाईटचा पोल इथे आहे, इथे एक आहे, तिथे आहे आणि वरती एक आहे तिथे. सो व्हाईट, सॅफ्रन आणि ग्रीन. तर आपण आहोत आता जिल्हा परिषद कार्यालयाच्या तिथे आणि हे ZP ऑफिस आहे. इथे पण तुम्ही बघू शकता सॅफ्रन व्हाईट अँड ग्रीनमध्ये पूर्ण ZP ऑफिस कलर केलं आहे आणि त्या समोरचं पण जे कार्यालय आहे आपलं ते सुद्धा सॅफ्रन व्हाईट आणि ग्रीनमध्ये गेलं आहे. सो ZPचं सुद्धा असं आहे. सध्या जसं तुम्ही बघताय आपण जाऊन आलो रेल्वे स्टेशन, त्याच्या आधी आपण झालो होतो CPR, त्याच्यानंतर शिवाजी पुतळा, त्याच्या आधी आपण गेलो होतो महालक्ष्मी मंदिर, रंकाळा. अशा आपण टप्प्याने पार करत आपण कलेक्टर ऑफिससुद्धा केलं आहे आणि आत्ता आपण रेल्वे स्टेशनला सुद्धा जाऊन आलो आहे. सो अशा प्रकारे आपले आत्ता टप्पे चालू आहे. बरेचसेच अजून शासकीय कार्यालय जे आहेत अजून बरेचसेच राहिले आहेत. सो आपल्या घरी जाताना मध्येच खूप सारे आपल्याला कार्यालय लागतील. सो जाताना ते पण आता आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सो कसा वाटतो व्हिडिओ सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मोठा होता व्हिडिओ पण ॲडजस्ट करून घ्या. मित्रांनो, वाटलं नव्हतं RTO ऑफिससुद्धा केलं आहे, पण आत्ता सध्या करंटली आहोत आपण RTO ऑफिसमध्ये. RTO ऑफिसमध्ये चिट पाखरू नाही आहे, पण हे लाईटिंग खूप मस्त केलं आहे RTO ऑफिसला आणि माळा सोडल्यात लिटरली. म्हणजे कसं सॅफ्रनमध्ये व्हाईट आणि मध्ये ग्रीन आहे, त्या अशा माळा सोडल्या त्यामुळे आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. कुठे म्हणजे असे जे आपण LEDs वगैरे सोडतेला बघितल्यात ना ते सोडले नाही आहेत, त्यामुळं हे जे आहेत ना हे लाईटिंगचं एक वेगळं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. हे खूप भारी दिसतं आहे, खूप म्हणजे खूप सुंदर सुरेख दिसत आहे. ते काश गोप्रो असा राहो. प्लीज ॲडजस्ट करून घ्या गाईज. अजून एक व्हिडिओ पुढचा येईल फक्त जो मोबाईलवरती केलेला असेल. तिथनं पुढे तुमचे सगळे व्हिडिओज भावाचे येणार आहेत गोप्रोवरती परत एकदा. सो तेवढ्या दिवसासाठी अजून एका व्हिडिओसाठी फक्त ॲडजस्ट करा बघ काहीच. तर हे आहे विशेष पोलीस महानिरीक्षक ऑफिस, म्हणजे IG ऑफिस आहे कोल्हापूरचं. सो हे सुद्धा मस्तपैकी कलर केलं आहे आता जसं तुम्ही बघताय. हे जे आहेत ना हे वेगवेगळ्या प्रकारचं जे लाईटिंग असतं ना 15 ऑगस्टच्या दिवशी एक भन्नाट वेगवेगळ्या प्रकारचं असतं. सो हे आपण एक आपल्या मार्गाला लागतं ना हे एक लागतं आहे. आता जे शासकीय कार्यालय आपण म्हणतो तर हे शासकीय कार्यालय सगळे लाईटनी मस्तपैकी सजवले आहेत. सो अजून आपले शासकीय 2 कार्यालय मेन राहिले आहेत, तिकडे जाऊ. तर आता लास्ट सेकंड आपण आहोत SP ऑफिसच्या तिथे. हे इथून सगळे आपले जे म्हणजे आपलं सायबर क्राईम असू देत, बरेचसेच बाकीच्या ज्या क्रिमिनल गोष्टी असतील हे सगळे इथून आपल्या केसेस होतात. सो हे सुद्धा तुम्ही बघू शकता. हे सुद्धा आज मस्तपैकी लाईट्सने सजवलेलं आहे SP ऑफिसला सुद्धा. सगळ्यात मेन आहे ह्याच्या पुढचं जे आपल्याला जिथे आपल्याला आता जायचं आहे ते सगळ्यात मेन आहे. आतमध्ये नाही करू शकत कारण की हे कसं आहे SP ऑफिस आणि IG ऑफिस आहे हे थोडं म्हणजे काय म्हणतो आपण हे एक काय ते एकदम महानिरीक्षकांचं ऑफिस आहे आणि हे SPचं ऑफिस आहे. सो बाहेरूनच आपण व्हिडिओ करतो, कोणाची परमिशन वगैरे तर घ्यायला नाही. सो त्यामुळे बाहेरून जेवढं काय आहे ते आपण करतो. बाकीचे कसं जे कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो किंवा आपण ह्याच्यामध्ये गेलो होतो आत्ता कुठल्या जिल्हा परिषदमध्ये तर तिथे विचारलं होतं आणि आपण मग तिथे शूटची परमिशन घेतली होती. सो बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, तिथे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, पण बाहेरनं तरी ॲटलिस्ट व्हिडिओ करू शकतो. ह्याच्या पुढचं बेस्ट आहे. सो पुढे जाऊयात, लास्ट दाखवतो. सॉरी मित्रांनो, एक चूक झाली. हे पण सेकंड लास्ट आहे, मग असं थर्ड होतं, सेकंड लास्ट थर्ड. सो हे लास्ट सेकंड आहे आणि हे आहे GST ऑफिस आपलं. सो हे GST ऑफिससुद्धा सजवलेलं आहे मस्त. हे GST ऑफिसपासून आता जरासंच पुढे जायचं आहे. ती इमारत खूप 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 मस्त डेकोरेट केलेली असते. जाऊया त्या इमारतीकडे. सो फायनली सगळ्यात बेस्ट आपण आलो आहोत कोर्टाच्या तिथे. हे कोल्हापूरचं सत्र न्यायालय आहे. सो हे एक बिल्डिंग मस्त असते बघण्यासारखी, पण थोडासा माझ्या इमॅजिनेशनचा खोळंबा झाला आहे. तर अजून जरा मी इमॅजिन केलं होतं काय तर, पण लाईट्स कमी पडल्यात असं वाटतं यावेळेस. मागच्या वेळेस खूप चांगलं जरा असं लाईटिंग वगैरे भरगच्च होत्या, पण या टाईममध्ये थोडंसं कमी आहे, पण चांगलं वाटतं. खूप मस्त असं डेकोरेट केलं आहे सुद्धा. लेट्स गो. सो
थोडा अपेक्षांचा भंग झाला आहे. ही जराशी इमारत जरा जास्तच डेकोरेट केली अशी वाटत होती. तुम्हाला कुठली इमारत डेकोरेशन आवडली मला सांगा, म्हणजे कुठल्या इमारतीवर लाईट सगळ्यात चांगले होते ते मला कमेंट करून सांगा. सगळ्यात आता होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. दिस वॉज मी साईड विथ सायनिंग आउट. थँक्यू बाय बाय. साई यो ना बाय.